नमस्कार, विविध रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत। आज आपण मेथी मटर मलाई ही स्पेशल भाजी बघणार आहोत। आपण नेहमी जी करतो ती पांढऱ्या ग्रेव्हीतली असते, आज आपण लाल ग्रेव्हीतली ही भाजी करणार आहोत। थोडा वेगळा मसाला आहे हा नेहमीपेक्षा। ही तुम्ही नक्की करून बघा, कोणी पाहुणे आल्यावर केल्यावर तर तुमची खूप तारीफ होईल। खूप छान टेस्ट लागते याची, नेहमीपेक्षा वेगळी आहे। आता सीझनसुद्धा आहे, भाज्या खूप छान येतात, हिरव्या भाज्या तर खूप छान येतात। तर या भाजीसाठी आपण कोवळ्या पानांची मेथीची जुडी बघून घ्यायची आहे आणि भरलेल्या वाटाण्याच्या शेंगा घ्यायच्या आहेत। कोवळे वाटाणे नाही घ्यायचे, व्यवस्थित भरलेल्या ज्या शेंगा असतात त्या घ्यायच्या आहेत। एक छोटी मेथीची जुडी घेऊन ती निवडून घेतलेली आहे। त्यानंतर आपण ती धुवून बारीक चिरणार आहोत। कोवळी पानं घेतली तर ती कडवट लागत नाहीत कापल्यानंतर, म्हणून कोवळी पानं बघून घ्यायची आहेत। त्यानंतर 2 मोठे कांदे साल काढून घेतलेले आहेत, 2 मोठे टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, 3 हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं आहे। मिरच्या तुम्हाला कुठल्या प्रकारच्या आवडतात, जास्त तिखट कमी तिखट त्याप्रमाणे तुम्ही घ्या। 8-10 लसूण पाकळ्या आहेत। तिखट आपण आपल्या अंदाजाने घालायचं आहे। तर त्यानंतर वाटाणे घेतलेले आहेत सोलून, 1 वाटीभर हे वाटाणे आहेत। वाटाणे हे वाफवून घेतलेले नाही आहेत, आपण हे ताजे वाटाणे सोलून घेतलेले आहेत। आता आपण जी मेथीची जुडी निवडलेली होती ती धुवून अशा प्रकारे बारीक चिरून घेतो आहोत। छान बारीक चिरायची आहे ती। त्यानंतर कांद्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून आपण ब्लेंडरमध्ये घातलेले आहेत आणि कांदा अगदी बारीक कापायचा आहे, बारीक करून घ्यायचा आहे, किंवा तुम्ही किसून घेतलात तरीही चालेल। किसल्यानंतर तो भाजीत छान एकजीव होतो, किंवा मग इतका बारीक तो चिरून घ्या। हे बघा इतका बारीक झालेला आहे यात, अशा प्रकारे। त्यानंतर हा कांदा काढून घ्यायचा आहे आणि टोमॅटो बारीक करणार आहोत। यात मोठ्या मोठ्या फोडी करून घातलेल्या आहेत। टोमॅटो देखील अशाच प्रकारे अगदी बारीक करून घ्यायच्या आहेत, किंवा तुम्ही टोमॅटो प्युरी वापरलीत रेडीमेड तरीही चालेल, किंवा मिक्सरमध्ये प्युरी करून घेतली तरीही चालेल। यात अगदी प्युरी होत नाही, परंतु बऱ्यापैकी बारीक टोमॅटो होतो। हे बघा असा झालेला आहे टोमॅटो, अशा प्रकारे। तर आता हे दोन्ही आपण बाजूला ठेवूयात। मसाल्याचे पदार्थ बघूयात, खडे मसाले काय काय घेतलेले आहेत ते। 1 चक्री फूल घेतलेलं आहे, अर्धा इंच दालचिनीचे 2 तुकडे आहेत, 2 वेलची आहे हिरवी वेलची, अर्धा चमचा जिरे आणि 1 तमालपत्र। त्यानंतर कढई आपण ठेवलेली आहे गरम होण्यासाठी। त्यात 2 ते 3 टेबलस्पून आपण तेल घालणार आहोत आणि नंतर बटर घालायचं आहे। घरचं लोणी असेल तर ते घाला, किंवा रेडीमेड बटर घाला। 1 बटरचा छोटा तुकडा घातलात तर भाजीला खूप छान टेस्ट येते, किंवा मग ही भाजी तुम्ही साजूक तुपात केलीत तर आणखी छान लागते। तुम्ही जर विविध रेसिपीजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा आणि मला कमेंट करून कळवा रेसिपी कशी झाली ते। आता यात आपण रेडीमेड बटरचा 1 तुकडा घालणार आहोत। हे बघा इतकं बटर घातलेलं आहे आणि ते चांगलं वितळवून घ्यायचं आहे। बटर वितळल्यानंतर लगेचच आपण त्यात इतर मसाले टाकणार आहोत। चक्री फूल आणि दालचिनी जी आहे ती आपण भाजी शिजल्यानंतर काढून टाकायची आहे, कारण त्याचे मोठे तुकडे आहेत। आता आपण जिरे घातलेले आहेत फोडणीत, त्यानंतर चक्री फूल, दालचिनीचे तुकडे, 2 हिरवी वेलची घातलेल्या आहेत आणि त्यानंतर तमालपत्र। इतकेच मसाले आपण घातलेले आहेत यात। आता आपण जे कांदा चिरून ठेवलेला होता बारीक तो घालायचा आहे। कांदा थोडा परतवून घ्यायचा आहे। त्यानंतर आलं लसूण हिरव्या मिरच्या जे दाखवलं त्याची एकतर तुम्ही पेस्ट करून सुद्धा घालू शकता, मी बारीक कापून घातलेलं आहे। बारीक कापल्यामुळे त्याचा एक वेगळा फ्लेवर येतो, ते तुम्ही कांद्याच्या आधी देखील घालू शकता। मी थोडा कांदा 1 मिनिट परतवल्यानंतर ते घातलं आहे। आलं लसूण कापलेलं आहे हे बारीक, आणि हिरव्या मिरचीचे देखील बारीक काप करून घेतलेले आहेत। त्याचा कच्चा फ्लेवर जाईपर्यंत चांगलं परतवायचं आहे, चांगलं परतवून घ्यायचं आहे। आता हे गॅस कमी करून परतवायचं आहे, जळू द्यायचा नाही आहे कांदा। हिरव्या मिरच्या घातल्यानंतर परत परतवायचं आहे, हळूहळू गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवायचा आहे आपल्याला। यापूर्वी व्हेज बगीचा ही अशीच गेस्ट स्पेशल भाजी मी दाखवली होती पाहुणे आल्यावर करण्यासाठी, ती तुम्ही नक्की बघा, त्याची लिंक मी खाली देईन, ती देखील तुम्ही ट्राय करून बघा। आता मीठ घातलेलं आहे आपण आणि
परत चांगलं परतवून घेत आहोत. आता हे चांगलं परतवून झाल्यानंतर यात आपण तिखट आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं आहे आणि आपण हिरवी मिरची देखील त्यात घातलेली आहे. हे लक्षात ठेवून तिखट घालायचं आहे. अर्धा चमचा हळद घातलेली आहे. तेलात चांगलं परतवून घ्यायचं आहे, त्यामुळे रंग छान येतो. अशा प्रकारे त्यानंतर धने जिऱ्याची पूड आणि गरम मसाला हे घालायचं आहे. ते सुद्धा आपण तेलात चांगलं परतवून घेणार आहोत. हा गरम मसाला आहे आणि आता ही धने जिऱ्याची पूड आहे. त्यानंतर टोमॅटोचं जे आपण बारीक वाटण केलेलं होतं प्युरीसारखं ते घातलेलं आहे. आता छान परतवून घ्यायचं आहे हे आणि शिजवून घ्यायचं आहे. टोमॅटो पूर्ण त्यात शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. लगेच आपण भाजी घालणार नाही आहोत त्यात. परतवल्यानंतर झाकण ठेवून आपण हे शिजवणार आहोत थोडा वेळ. हे बघा, अशा प्रकारे चांगलं परतवून घ्यायचं आहे. हे वाटण परतवण्यावरच भाज्यांचा खमंगपणा आणि टेस्ट अवलंबून असते. आता परतवताना ते लागू नये म्हणून आपण त्यात थोडं पाणी टाकून ते चांगलं शिजवणार आहोत. वरती झाकण ठेवायचं आहे. रंग बघा किती छान आला आहे. झाकण ठेवून एक 5-7 मिनिट शिजू द्यायचं आहे. त्यानंतर बघा तेल सुटलं आहे, म्हणजे शिजलं आहे चांगलं ते वाटण. आता यात आपण वाटाणे घातले आहेत धुवून. वाटाणे चांगले परतवून घ्यायचे आहेत. वाटाणे थोडा वेळ शिजू द्यायचे आहेत त्याच्यात. नंतर भाजीबरोबर देखील ते शिजणारच आहेत, परंतु आधीही थोडा वेळ परतवून चांगले शिजवायचे आहेत. पुन्हा थोडं पाणी घालून आपण झाकण ठेवून ते शिजवणार आहोत. एक 5-7 मिनटासाठी शिजत ठेवायचे आहेत, कारण वाटाणे हे कच्चे आहेत म्हणून ते शिजायला मेथीच्या भाजीपेक्षा जास्त वेळ लागणार आहे. त्यासाठी आपण ते आधी थोडे शिजवून घेत आहोत. आता मेथीची भाजी घालायची आहे त्यात. तेवढी एक जोडी पूर्ण घालायची आहे. सुरुवातीला ती जास्त वाटली तरी ती नंतर शिजून कमी होते. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ते. त्यानंतर आपण जी मलाई घालणार आहोत, पुढे घालणार आहोत, आत्ताच नाही घालायची आहे. ती घरी बनवलेली मलाई आहे. रेडीमेड आणायची गरज नाही. घरी आपण जे काढून ठेवतो फ्रीजमध्ये 2-3 दिवसाची जरी साठवून ठेवली तरीही तिच्यात एक भाजी व्यवस्थित होते. फेटायची ती चांगली काढलेली मलाई आणि वापरायची भाजीसाठी. हे बघा, आता हे अशा प्रकारे झालेली आहे. कमी झाली आहे भाजी थोडी परतवल्यानंतर. आता ही एक 15 ते 20 मिनिट शिजू द्यायची आहे, झाकण न ठेवता. झाकण न ठेवता शिजवायची आहे ती. पालेभाज्यांना शक्यतो झाकण न ठेवता शिजवाव्यात. हे बघा, आता 15 मिनटानंतर अशा प्रकारे ती शिजून पाणी देखील कमी झालेलं आहे. थोडी कसुरी मेथी 1 चमचाभर आपण अशी हातावर रगडून त्यावर घातलेली आहे. ती चांगली मिक्स करायची आहे. तुम्हाला भाजी जर कडवट वाटत असेल तर त्यात तुम्ही थोडी चमचाभर साखर देखील घालू शकता. आता ही घरगुती मलाई आहे. रेडीमेडसुद्धा फ्रेश क्रीम मिळतं, ते वापरू शकता. परंतु जर घरी असेल साठवलेली ती, कारण एकदा मिक्स केली की ती व्यवस्थित होते. रेडीमेडसारखीच होते मिक्स केल्यानंतर. तसंच टेक्स्चर येतं भाजीला. हे बघा, आता आपली भाजी तयार झालेली आहे आणि ही सर्व करायची आहे.